11 ऑगस्ट 2025च्या सकाळी मैनपुरी कोतवाली क्षेत्रातील खरपरी गावातील काही शेतकरी आपल्या शेताकडे चालले होते. तेव्हा त्यांना शेताच्या कडेला एका महिलेचा मृतदेह पडलेला दिसला. मृतदेह पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. ही बातमी गावात पसरताच तिथे लोकांची गर्दी जमली. याच दरम्यान एका ग्रामस्थाने या मृतदेहाची माहिती मैनपुरी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहिले की झुडपांमध्ये महिलेचा मृतदेह पडलेला होता आणि आजूबाजूला लोकांची गर्दी होती. प्रकरण महिलेच्या हत्येशी संबंधित असल्यामुळे SSI राजेंद्र सिंग यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. थोड्याच वेळात SP अरुण कुमार आणि DSP संतोष कुमार सिंग घटनास्थळी पोहोचले. पोलीस अधिकाऱ्यांनी मोक्यावर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडला देखील बोलवले. त्यानंतर पोलीस पथकाने संपूर्ण घटनास्थळाची अतिशय बारकाईने पाहणी सुरू केली. मृत महिलेचे वय अंदाजे 50 ते 52 वर्षाच्या आसपास असल्याचे दिसत होते. तिने लाल रंगाचा कुर्ता आणि पिवळ्या रंगाची सलवार परिधान केली होती. तिच्या गळ्यामध्ये पर्स लटकत होती. एका हाताजवळ रुमाल पडला होता आणि मनगटावर लाल रंगाचा धागा बांधलेला दिसत होता. मृतदेहावर कुठेही जखमीचे ठसे दिसत नव्हते. पाहता असे वाटत होते की महिलेची हत्या गळा आवळून करण्यात आली होती. शरीरावर कोणतेही दागिने नव्हते. डॉग स्क्वॉडचा शोधक कुत्रा मृतदेहाचा वास घेतल्यानंतर झुडपांच्या आसपास फिरत राहिला. नंतर भुंकत भुंकत रस्त्याजवळ पोहोचला. तिथून तो नागला गाहेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही अंतर गेला. त्यानंतर तो परत आला. फॉरेन्सिक टीमने देखील घटनास्थळी पोहोचून तपास केला. अनेक छायाचित्रे काढली आणि आवश्यक पुरावे गोळा केले. आतापर्यंत शेकडो लोकांनी महिलेचा मृतदेह पाहिला होता, पण कुणीही तिची ओळख पटवू शकले नव्हते. यावरून स्पष्ट झाले की महिला आसपासच्या गावातील नव्हती, तर तिला दूर कुठल्या तरी भागातून इथे बोलावून मारण्यात आले होते. हत्या एखाद्या जवळच्याच व्यक्तीने केली होती. जेव्हा मृतदेहाची ओळख पटली नाही तेव्हा पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जिल्हा रुग्णालयात मैनपुरी येथे पाठवला. पण 72 तास उलटूनही ओळख न पटल्याने नियमानुसार पोस्टमॉर्टम करून पोलिसांनी अज्ञात महिलेचा अंत्यसंस्कार केला. SP तरुण कुमार यांनी या ब्लाइंड मर्डरला अतिशय गंभीरतेने घेतले होते. महिलेची ओळख आणि हत्येचा उलगडा करण्यासाठी त्यांनी 2 पथके तयार केली. तसेच आरोपीच्या अटकेसाठी एक पथक DSP संतोष कुमार सिंग यांच्या निगराणीत आणि दुसरे पथक जितेंद्र चंदेल यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आले. पोलीस पथकांनी शेजारील जिल्ह्यात देखील महिलेचा शोध सुरू केला. या जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये महिलेचे फोटो लावण्यात आले. तसेच हरवलेल्या मध्यमवयीन महिलांची माहिती पाठवण्याचे निर्देश देण्यात आले. DSP संतोष कुमार सिंग यांनी सबूत जमवण्यासाठी आपली खास टीम आणि खबऱ्यांना देखील कामाला लावले. हळूहळू 10 दिवस उलटले, पण पोलिसांना महिलेची ओळख पटवता आली नाही. खबऱ्यांनी देखील पूर्ण प्रयत्न केले, पण त्यांनाही यश मिळाले नाही. वृत्तपत्रांमध्ये या ब्लाइंड मर्डरच्या बातम्या सतत येत होत्या. तसेच पोलिसांच्या अपयशावर प्रश्न उपस्थित केले जात होते. या बातम्यांमुळे पोलीस अधिकारी खूपच चिंतित होते. 23 ऑगस्ट 2025 रोजी मैनपुरी कोतवालीचे SI राजेंद्र सिंग यांनी फरोदाखाट जिल्ह्यातील राजपूर पोलीस ठाण्यातून माहिती मिळाली. तेथे राणी सोमवंशी नावाची महिला बेपत्ता झाली आहे. ही तक्रार तिच्या नवऱ्याने राजपाल सिंग यांना दिली होती. तो जेटोली गावचा रहिवासी होता. राणी 4 मुलांची आई होती. तिचे वय 52 वर्षे सांगितले जात होते. या माहितीनंतर पोलीस पथक जेटोली गावात पोहोचले आणि राजपाल सिंग सोमवंशी यांना महिलेची ओळख पटवण्यासाठी मैनपुरी कोतवालीत आणले. SSI यांनी जेव्हा महिलेच्या मृतदेहाचा फोटो राजपाल सिंग यांना दाखवला तेव्हा ते ढसढसा रडू लागले आणि म्हणाले, साहेब, हा फोटो माझी बायको राणीचाच आहे. ती 10 ऑगस्टच्या रात्री सुमारे 9 वाजता औषध घेण्यासाठी घरातून निघाली होती, पण त्यानंतर ती परत घरी आली नाही. तेव्हापासून मी तिचा शोध घेत होतो. तुम्ही सांगू शकता का तुमच्या बायकोची हत्या कुणी केली? असा प्रश्न पोलिसांनी तिच्या नवऱ्याला विचारला. तेव्हा तो म्हणाला, नाही साहेब, मला माहीत नाही की राणीची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणाने केली. राजपाल यांनी उत्तर दिले, गावात तुमच्या कोणाशी वैर किंवा पैशांच्या व्यवहारावरून वाद तर नव्हता ना?
साहेब, मी एक साधा आणि म्हातारा शेतकरी आहे. माझे कोणाशी भांडण आहे ना कोणाशी आर्थिक व्यवहार. कुणीतरी खास किंवा बाहेरचा माणूस घरी येत होता का ज्याच्यासोबत राणीचे काही संबंध होते? तेव्हा तो म्हणाला, असा कुणी माणूस घरी येत नव्हता ज्याच्यासोबत राणीचे काही संबंध असतील. राणीकडे मोबाईल फोन होता का, असा प्रश्न राजेंद्र सिंग यांनी विचारला. तेव्हा तो म्हणाला, हो साहेब, मोबाईल होता पण तिचा फोन बंद येत आहे. मी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. राजपाल सोमवंशी यांनी चौकशी केल्यानंतर SSI यांनी मृत राणीचा मोबाईल नंबर घेतला आणि त्या नंबरची कॉल डिटेल्स काढली. कॉल डिटेलवरून समजले की राणी एका खास नंबरवर वारंवार बोलत होती. शेवटचा कॉलही त्याच नंबरवरून तिच्या फोनवर आला होता. राणी सोमवंशींच्या मोबाईलवर आलेल्या शेवटच्या कॉलचा नंबर ट्रेस केल्यावर तो नंबर मैनपुरी जिल्ह्यातील थाना एलाऊ क्षेत्रातील किशोरपूर गावातील अरुण सिंग राजपूत याच्या नावावर नोंदवलेला असल्याचे समजले. ही माहिती मिळताच पोलीस पथकाने किशोरपूर गावातील अरुणच्या घरी धाड टाकली, पण तो मात्र घरी नव्हता. अरुणचे वडील मुन्ना राजपूत यांनी सांगितले की अरुण गुरगाव हरियाणामध्ये राहतो आणि टँकर चालवण्याचे काम करतो. त्यानंतर पोलीस पथक मदतीने गुरगावला पोहोचले आणि 1 सप्टेंबर 2025च्या रात्री अरुणला अटक केले. अरुणला मैनपुरी कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्यात जेव्हा अरुण राजपूत याची राणी सोमवंशीच्या हत्येबाबत चौकशी करण्यात आली तेव्हा तो पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू लागला, पण कडक कारवाई केल्यावर तो तुटला आणि त्याने हत्या केल्याची कबुली दिली. इतकेच नाही तर पोलिसांनी अरुणच्या दाखवण्यावरून मृत राणीचा तुटलेला मोबाईल फोनही जप्त केला. मोबाईलचे सिम कार्ड तोडून अरुणने फेकून दिले होते आणि तुटलेला मोबाईल झुडपामध्ये टाकला होता. पोलिसांनी ती ओढणीही जप्त केली ज्याने अरुणने राणीचा गळा आवळला होता. ती ओढणी त्याने झाडाच्या पानांखाली लपून विटेने दाबून ठेवली होती. SI राजेंद्र सिंग यांनी ब्लाइंड मर्डरचा उलगडा केल्याची आणि खुनी अटक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर SP अरुण कुमार आणि DSP संतोष कुमार सिंग यांनी पोलीस सभागृहात पत्रकार परिषद घेऊन राणी मर्डर केसचा खुलासा केला. कारण अरुण कुमार राजपूत यांनी हत्या केल्याचा गुन्हा स्वीकारला होता आणि हत्येत वापरलेली ओढणी देखील जप्त झाली होती. त्यानंतर त्याच्यावर कलम 103 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला कायदेशीररित्या अटक करण्यात आली. पोलीस तपासात त्याने जी माहिती सांगितली ती माहिती ऐकून पोलिसांच्या अंगावर काटा आला. घटनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. फरुखाबाद जिल्ह्यातील राजपूर पोलीस ठाणे क्षेत्रात जिटोली नावाचे एक गाव आहे. राजपाल सोमवंशी याच गावात राहत होता. त्याच्या बायकोचे नाव राणी सोमवंशी होते. त्यांना 4 मुले होती, ज्यात 2 मुले आणि 2 मुली होत्या. राजपाल सिंग हा पेशाने शेतकरी होता. त्याच्याकडे सुमारे 10 एकर जमीन होती. त्यामध्ये तो बटाटे, भुईमूग, मका आणि गहू यांचे चांगले उत्पादन घेत होता. राजपाल आणि राणी आपल्या मुलांवर खूप प्रेम करत होते. मुलगा असो वा मुलगी, दोघांमध्ये ते कोणताही फरक करत नव्हते. मुलाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा ते प्रयत्न करत होते. शिक्षणाकडेही पूर्ण लक्ष देत होते. दोन्ही मुलांना शिकून शिक्षक व्हायचे होते तर मुलींना डॉक्टर बनायचे स्वप्न होते. राजपाल साधा, कमी शिकलेला माणूस होता. त्याचे राहणीमान आणि बोलणेही अतिशय साधे होते. याउलट त्याची बायको राणी शिकलेली आणि तेजस्वी स्वभावाची होती. ती नेहमी सजून दजून राहत होती. नावाप्रमाणे ती घरात राणीसारखी राहत होती. राजपाल जे काही कमवत होता ते सर्व पैसे तो राणीच्या हातात देत असायचा. घरात त्याची अवस्था कोल्याच्या बैलासारखी होती. घर सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी राणीची होती. मुलांचे शिक्षण, शेतातील बियाणे आणि खत, मजुरांचा खर्च हे सर्व काही राणीच पाहत होती. राजपालला फक्त बिडी आणि तंबाखूसाठी पैसे मिळत होते. राजपालची बायको राणीवर कसलाही दबाव नव्हता. तो तिच्या कोणत्याही गोष्टीला विरोध करू शकत नव्हता. राणी मोकळ्या विचारांची आणि गर्विष्ठ होती. ती बाजारात जाऊन स्वतःच खरेदी करत असायची. यामुळे शेजाऱ्यांपासून तिचे अंतर फारसे होते. आसपासच्या महिला त्याच्यासोबत फार कमी बोलत होत्या. वेळ अशीच निघून जात होती. वयाबरोबर राजपाल त्या टप्प्यावर पोहोचला होता जिथे इच्छा संपतात. तो दिवसभर शेताची राखण करत असायचा आणि रात्री जेवण करून खाटेवर झोपत असायचा. दुसरीकडे 4 मुलांची आई राणी सोमवंशी स्वतःला अजूनही तरुण समजत होती आणि खूप नटून थटून राहत होती. घरात सुखसुविधा होत्या
पण नवऱ्यापासून सुख तिला मिळत नव्हते. तिच्या मनात इच्छा होती की कुणीतरी तिच्या आयुष्यात यावे आणि तिच्या भावना जाग्या कराव्यात. कधी कधी ती दुसरे लग्न करण्याचाही विचार करत होती, पण कोणाशी हा विचार करून ती उदास होत असायची. राणी आपला मोकळा वेळ मोबाईल फोनवर घालू लागली होती. तिला इंस्टाग्राम वापरण्याचा नाद होता. ती आपले एडिट केलेले फोटो इंस्टाग्रामवर टाकत होती, जेणेकरून ती कमी वयाची आणि सुंदर दिसावी. तिची इच्छा होती की एखाद्या तरुणाने फोटो पाहून तिला पसंती दाखवावी आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवावी. राणीला विश्वास होता एक दिवस तिची इच्छा नक्की पूर्ण होईल. ती याच प्रतीक्षेत दिवस काढत राहिली. एक दिवस अरुण राजपूतची नजर इंस्टाग्रामवर राणी सोमवंशीच्या फोटोवर पडली. त्याला राणी आवडली. त्याला वाटले की ही त्याच्या स्वप्नातील राणी आहे, म्हणून त्याने तिला फॉलो केले आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. राणीने ती रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांची इंस्टाग्रामवर मैत्री झाली आणि चॅटिंग सुरू झाली. अरुण राजपूत उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यातील थाना इलाऊ क्षेत्रातील किशोरपूर गावचा रहिवासी होता. त्याचे वडील मुन्ना राजपूत शेतकरी होते. 3 भावंडांमध्ये अरुण सर्वात लहान होता. त्याचे मन ना अभ्यासात लागत होतं ना शेतीमध्ये लागत होतं, म्हणून त्याने ड्रायव्हिंग शिकली आणि तो ड्रायव्हर बनला. काही काळानंतर तो गाव सोडून गुरगावला हरियाणाला गेला. तिथे तो टँकर चालू लागला. अरुण राजपूत आणि राणी सोमवंशी यांची मैत्री हळूहळू प्रेमात बदलली. दोघेही मनातल्या मनात एकमेकांवर प्रेम करू लागले. इंस्टाग्रामवर दोघे दररोज चॅटिंग करत होते. राणी आपले वय लपवण्यासाठी फिल्टर ॲप्लिकेशनचा वापर करून अरुणसोबत बोलत होती. सुमारे 1 वर्ष दोघांमध्ये सतत चॅटिंग चालू होती. नंतर संभाषणादरम्यान दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबरही शेअर केले. आता इंस्टाग्राम चॅटिंगसोबत मोबाईल फोनवर देखील त्यांचे रसरशीत गप्पा होऊ लागल्या. राणी अनेकदा उशिरा रात्री अरुणला फोन करत असायची. हळूहळू वेळ जात असताना जेव्हा दोघांचे प्रेम गहिरे झाले, तेव्हा समोरासमोर भेटण्याची इच्छा मनात जागी झाली. एके दिवशी फोनवर बोलताना अरुणने राणीला सांगितले की तो तिला भेटू इच्छितो आणि समोर बसून बोलू इच्छितो. यावर राणीने देखील होकार देत सांगितले ती स्वतःही भेटायला उत्सुक आहे. जेव्हा मन होईल तेव्हा भेटायला ये. अरुण राणीला भेटण्यासाठी अस्वस्थ होता, म्हणून 3ऱ्याच दिवशी तो मैनपुरीहून फरुआ गावातला पोहोचला. तिथे पोहोचून त्याने राणीला फोन केला आणि सांगितले की तो फरुखाबादला आला आहे आणि यात्रिक हॉटेलमध्ये थांबला आहे. तू उद्या मला भेटायला ये. मी तुझी आतुरतेने वाट पाहीन. उत्तरादाखल राणीने सांगितले उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मी हॉटेलमध्ये पोहोचेल. नाश्ता आणि जेवण दोन्ही एकत्र करू. ठरलेल्या वेळेनुसार राणी सकाळी 9 वाजता हॉटेलमध्ये पोहोचली. हॉटेलच्या खोलीत अरुणने जेव्हा राणीला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो थक्क झाला. इंस्टाग्रामवर ज्या राणीचे फोटो त्याने पाहिले होते, समोर बसलेली राणी तशी अजिबात नव्हती. ती वयाने त्याच्यापेक्षा खूप मोठी दिसत होती. राणीने मेकअप करून आपले वय लपवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता, पण चेहऱ्यावरच्या सुरकुत्या तिची खरी ओळख सांगत होत्या. अरुणला समजले की राणीने प्रेमाच्या नावाखाली त्याच्याशी फसवणूक केली आहे. एडिट केलेले फोटो लावून तिने त्याला बोलवले होते. अरुणच्या मनात आता राणीबद्दल तिरस्कार भरून आला, पण त्याने आपल्या भावना लपून ठेवल्या आणि वरवर प्रेमाच्या गप्पा मारत राहिला. त्याने राणीला थोडाही अंदाज येऊ दिला नाही की आतून त्याच्या मनात किती खळबळ उडाली आहे. एकीकडे अरुण राणीला पाहून निराश झाला होता, तर दुसरीकडे राणी 25 वर्षाच्या तरुण अरुणला पाहून खूप खुश झाली होती. ती मनातल्या मनात विचार करू लागली की अरुणसारख्या तरुणाशी लग्न करून ती आपली सर्व स्वप्ने पूर्ण करेल आणि तिच्या कोरड्या आयुष्यामध्ये पुन्हा रंग भरेल. त्या दिवशी राणीने अरुणसोबत खूप गप्पा मारल्या आणि त्याच्यासोबत शारीरिक सुखही अनुभवले. काही तास हॉटेलमध्ये थांबल्यानंतर ती परत आपल्या घरी आली. त्या दिवशी राणी खूप आनंदी होती. संपूर्ण रात्र ती अरुणबद्दल विचार करत राहिली आणि त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवत राहिली. दुसरीकडे जेव्हा अरुण घरी पोहोचला तेव्हा त्याला वाटले जणू त्याचे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. तो विचार करू लागला की राणीसारख्या मध्यमवयीन महिलेशी तो कधीच लग्न करू शकत नाही. त्याला वाटले की राणीने प्रेमाच्या नावाखाली त्याच्याशी फसवणूक केली आहे, म्हणून त्यानेही राणीला फसवण्याचा निर्णय घेतला. तो प्रेमाच्या बदल्यात तिच्याकडून पैसे उकळणार होता आणि जर राणीने नकार दिला तर तो अंतर ठेवणार होता. यानंतर जेव्हा अरुण पुन्हा राणीला हॉटेलमध्ये भेटला तेव्हा त्याने दिखाव्यासाठी तिच्यासोबत खूप प्रेमाने बोलला. तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले आणि मग काही गरजेचे कारण सांगून तिच्याकडून पैसे मागितले. लग्नाच्या स्वप्नात हरवलेली राणी कोणताही विचार न करता त्याला पैसे देत होती. त्यानंतर हा सिलसिला सतत सुरू राहिला. जेव्हा जेव्हा अरुण येत असायचा
तेव्हा तो हॉटेलच्या खोलीत राणीबरोबर संबंध ठेवत असायचा आणि नंतर तिच्याकडून पैसे घेत असायचा. अशा प्रकारे तो राणीकडून सुमारे 3 लाख रुपये घेऊन गेला होता. दरम्यान गेल्या काही दिवसापासून राणी अरुणवर लग्नाचा दबाव टाकू लागली होती, पण अरुण प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून विषय टाळत होता. जेव्हा राणीला त्याच्यावर संशय आला तेव्हा तिने अरुणला धमक्या देऊ लागली की एकतर तो तिच्याशी लग्न करेल किंवा सर्व पैसे परत करील, नाहीतर ती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून त्याला संपूर्ण कुटुंबासह तुरुंगात पाठवेल. राणी सोमवंशीच्या या धमक्यामुळे अरुण राजपूत घाबरून गेला आणि म्हणाला, राणी तू हे काय बोलत आहे? तू जसं सांगशील तसं मी करीन, फक्त थोडा वेळ दे. मी तुझ्यासोबत लग्न करेन तेव्हा ठीक आहे, मला तुझ्याकडून हेच अपेक्षित होते, मी तर फक्त मजा करत होते, असं राणीने तेव्हा म्हटले. अरुणने भीतीपुटी राणीला लग्न करीन असे सांगितले होते, पण तो ते करू शकत नव्हता. कारण राणी मध्यमवयीन नव्हती, तो तिच्याशी लग्न कसा करू शकला असता? त्याचे आईवडील देखील राणीला सून म्हणून स्वीकारले होते. त्याच्या आईवडिलांनी देखील राणीला सून म्हणून स्वीकारले नसते. वर समाजात बदनामी होण्याची भीती वेगळी होती. अशा प्रकारे राणीच्या लग्नाची हट्ट, पैसे परत करण्याची धमकी आणि तुरुंगात पाठवण्याच्या धमक्यामुळे अरुण पूर्णपणे अस्वस्थ झाला. त्याच्या रात्रीची झोप आणि दिवसाची शांतता संपली. अखेर त्याने राणीला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला. त्याने राणीचा विश्वास संपादन करून तिच्या हत्येची पूर्ण योजना आखली. 8 ऑगस्ट रोजी राणी सोमवंशीचे फोनवर अरुणसोबत बोलून त्याला चेतावणी दिली की लवकर लग्न कर किंवा पैसे परत कर. यावर अरुणने तिला समजावून सांगितले की तो तिच्यावर खूप प्रेम करतो आणि लग्नासाठी तयार आहे. तू 10 ऑगस्टला मैनपुरीला ये आणि भामोद चौकात भेट, त्यानंतर आपण लग्नाची पुढची योजना करू. आणि 9 ऑगस्टला आपल्या सासरच्या गाव जेठुलीहून फरुखाबाद जिल्ह्यातील खेडा गावात राहणाऱ्या बहिणीच्या घरी आली होती. प्रियकर अरुणसोबत बोलल्यानंतर तिने 10 ऑगस्टला सासरी परतण्याचे सांगितले आणि मैनपुरीकडे निघाली. प्रियकराच्या बोलण्यामुळे राणी खूप आनंदी झाली होती आणि 10 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी सुमारे 12:30 वाजता ती मैनपुरीच्या भाव चौकात पोहोचली. तिथे अरुण आधीपासूनच तिची वाट पाहत होता. राणीला पाहताच अरुणच्या चेहऱ्यावर हसू आले. राणीनेही त्याच्याकडे हसून पाहिले. त्यानंतर दोघांनी एकत्र बसून एका रेस्टॉरंटमध्ये चहा नाश्ता केला. मग दोघेजण खरपरी शेताकडे गेले आणि तिथे एका निर्जन ठिकाण पाहून झाडाखाली बसून गप्पा मारू लागले. गप्पांच्या दरम्यान राणीने लग्नाचा हट्ट धरला आणि अरुणला दिवस व तारीख ठरवायला सांगितले. हे ऐकताच अरुणला राग आला. त्याने राणीची ओढणी उचलून तिच्याच गळ्यात गुंडाळली आणि जोरात आळू लागला. तो ओढणी इतक्या वेळ आवळत राहिला की राणीचा श्वास थांबला आणि तिचा मृत्यू झाला. राणी सोमवंशीची हत्या केल्यानंतर अरुणने तिचा मृतदेह जवळच्या झुडपांमध्ये लपून ठेवला. राणीच्या मोबाईल फोनमधील सिम काढून फेकून दिले आणि मोबाईल दगडाने ठेचून झुडपांमध्ये लपून ठेवला आणि ओढणी पानांखाली लपून ठेवली. त्यानंतर तो तिथून पळून गेला. इकडे जेव्हा राणी संध्याकाळपर्यंत घरी पोहोचली नाही तेव्हा तिचा नवरा राजपालला काळजी वाटू लागली. त्याने राणीच्या मोबाईलवर फोन केला, पण फोन बंद येत होता. तो संपूर्ण रात्र अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरत राहिला. सकाळ होताच त्याने काही लोकांना राणी हरवल्याची माहिती दिली. त्यानंतर तो अनेक दिवस बायकोच्या शोधात भटकत राहिला. जेव्हा कुठूनही माहिती मिळाली नाही तेव्हा त्याने जेठोली पोलीस ठाण्यात बायको बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. आरोपी अरुण सिंग राजपूतला अटक करून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी त्याला 3 सप्टेंबर 2025 रोजी मैनपूर न्यायालयात हजर केले. तिथून त्याला जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.